नमस्कार मंडळी. कोकण प्रदेश हा नैसर्गिक साधनसामुग्रीने संपन्न असा प्रदेश आहे. आपल्या कोकणाची अधोरेखित झालेली जैविक विविधता, सरासरी 3000 मिलीमीटरच्या आसपास पर्जन्यमान आणि जगप्रसिद्ध हापूस, काजू, कोकम या फळबागा ही इथली बलस्थानं आहेत. परंतु डोंगराळ प्रदेशामुळे अपधावेचा तीव्र वेग, जमिनीची प्रचंड धूप आणि प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. त्याचबरोबर जलस्रोतही वेगाने लोप पावतायत किंवा अपुरे पडतायत. यासाठी पर्याय म्हणून नवीन आणि विकेंद्रित जलस्रोत शेततळ्याच्या स्वरूपात निर्माण करणं आणि इथल्या मातीच्या गुणवैशिष्ट्यांमुळे त्याचं अस्तरीकरण करणं ही आता काळाची गरज आहे. शेततळ्यात साठवलेल्या पाण्याच्या सहाय्याने भात पिकांना संरक्षित सिंचन आणि फळबागा, भाजीपाला यासाठी रब्बी सिंचनाची सोय तसंच मत्स्यसंवर्धन करणं आता शक्य आहे. अशी अस्तरित शेततळी ही आपल्या कोकणासाठी वरदान ठरू शकतात. अस्तरित शेततळ्यामुळे पावसाचं पाणी साठवता येतं, शेतातील पिकांना आणि फळबागांना संरक्षित सिंचनाची आणि जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय होते. अस्तरित शेततळ्यासाठी नैसर्गिक खोलगट भाग असावा. पाणलोट क्षेत्रांच्या वरच्या किंवा मधल्या भागामध्ये असा भाग असावा. अस्तरित शेततळ्यासाठी कठीण स्तराच्या खाली खोदकाम असू नये. खोलीच्या प्रमाणात बाजूचा उतार खोदकाम करताना द्यावा. शेततळ्याची खोली जास्तीत जास्त 3 ते 4 मीटर असावी. शक्यतो पिकाऊ जमिनीवर तळ्याची जागा निवडू नये. आकार चौरसाकृती किंवा आयताकृती असावा. शक्य असेल तर बांधावर झुडपं लावावीत. अस्तरित शेततळं खोदताना बाजू उतार हा सर्वसाधारणपणे 1:1 ते 2:1 इतका असावा. जर मातीचा खालचा थर कडक असेल तर अशा ठिकाणी 1:1 किंवा 1/2 ठेवता येतो. तळं खोदून झाल्यावर तळ्याच्या 4ही उताराच्या बाजूंची आणि तळ्यातील दगडी तसंच मोठी खडी, ढेकळं उचलून घ्यावीत. फावड्यांनी माती समपातळीत करावी. तळ आणि 4ही बाजूंना 6 इंचाचा भाताचा पेंढा किंवा गवताचं आच्छादन द्यावं. गवतात किंवा पेंढ्यात काटे, काडी कचरा नसावा याची काळजी घ्यावी. सिल्पॉलिन आच्छादन घालण्यापूर्वी तळ्याच्या 4ही बाजूला 30 सेंटीमीटर रुंद, 30 सेंटीमीटर खोल चर खोदावेत. चर खोदताना माती आतल्या बाजूला टाकावी. त्यावर गवत किंवा भाताचा पेंढा घालावा. सिल्पॉलिन तळ्याच्या मध्यभागी ठेवून त्याच्या घड्या उघडाव्यात. सुरुवातीला लांबीला सरळ करून नंतर एका बाजूला उघडत न्यावं. त्यानंतर दुसऱ्या बाजूला उघडत न्यावं. सिल्पॉलिन आच्छादन असताना कमीत कमी घड्या आच्छादलेल्या भागावर राहतील अशा प्रकारे व्यवस्थित खेचून किंवा आवळून घ्यावं. वरच्या बाजूला खोदलेल्या चरीमध्ये सिल्पॉलिन टाकून मातीने व्यवस्थित झाकून घ्यावं. सिल्पॉलिन शीट आपल्याला हव्या त्या आकारात बाजारात उपलब्ध असतात. साधारणपणे तळ्या अस्तरीकरणासाठी 200 ते 250 ग्रॅम प्रति चौरस मीटर सिल्पॉलिन वापरावं. याचं आयुष्य 3 ते 5 वर्ष असतं. बाहेरच्या वस्तू किंवा जनावरांपासून तळं सुरक्षित ठेवलं तर ते बरीच वर्ष चांगलं राहतं. अशा प्रकारे अस्तरित शेततळं तयार केल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतावर स्वतःचा जलस्रोत निर्माण होऊ शकतो. या शेततळ्यात साठवलेल्या पाण्याचा वापर खरीप हंगामात पावसाच्या उघडीपीच्या कालावधीमध्ये भात पिकासाठी संरक्षित सिंचनासाठी होऊ शकतो आणि उत्पादनातील संभाव्य घट टाळता येते. मंडळी, अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवण्यासाठी आणि त्याचा आपल्या शेतीसाठी उपयोग करून घेण्यासाठी आपल्या शेतामध्ये अस्तरित शेततळं तयार करावं. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.